महाराष्ट्र कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर किसानों की अनदेखी का आरोप लगाते हुए तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री केवल औपचारिकता निभाने बांधों पर जाते हैं, लेकिन किसानों को मिलने वाली मदद की स्पष्ट घोषणा नहीं करते। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि सरकार किसानों के साथ बनवा बनवी कर रही है और एनडीआरएफ के नियमों के अनुसार जो सहायता मिलनी चाहिए वो भी नहीं दी जा रही है। सोयाबीन पर येलो मोजैक की मार से किसान बर्बाद हो रहे हैं। ऐसे में उन्हें कम से कम 50,000 रुपए प्रति हेक्टेयर मदद मिलनी चाहिए। उन्होंने अजीत पवार पर भी निशाना साधते हुए कहा कि सत्ता में बने रहने के लिए लाडक्या बहिनीचा मुद्दा उठाया गया, लेकिन किसानों को बार बार वादों के बावजूद राहत नहीं दी गई। वडेट्टीवार ने कहा कि सरकार ने पीक बीमा योजना का मजाक बना दिया है और किसानों को उचित भाव तक नहीं मिल रहा। उन्होंने पूछा कि 2014 के पहले कपास को 7 से 8,000 रुपए का भाव मिलता था, अब क्यों नहीं मिल रहा। वडेट्टीवार ने साफ कहा कि सरकार यदि अब भी किसानों की मदद नहीं करती तो कांग्रेस जिलावार मोर्चे निकालकर आंदोलन तेज करेगी। विपक्षी नेता ने घोषणा की है कि वे खुद 6 महीने का विधायक निधि मुख्यमंत्री सहायता निधि में देंगे और भाजपा कांग्रेस के सभी विधायकों से भी ऐसा करने की अपील करेंगे। उन्होंने चेतावनी दी है कि चंद्रपुर समेत राज्य के कई जिलों में बाढ़ और अतिवृष्टि से किसान तबाह है। पंचनामे तुरंत पूरे किए जाएं और राहत कार्यों में ढिलाई न हो। वडेट्टीवार ने कहा कि यदि सरकार ने गंभीरता से कदम नहीं उठाए तो आने वाले दिनों में विपक्ष किसानों के साथ सड़कों पर उतरकर आंदोलन को और व्यापक बनाएगा। सरकार बांधावर होतं, सगळीकडे जाऊन आलेलं आहे, मदतही लवकर पोहोचेल असं म्हणतात, परंतु पुरेशी नाही मदत। हेक्टरी 8,000 वगैरे काहीतरी मदत मिळणार आहे। 2013ला 13,000 काहीतरी मदत, 2025ला 24ला नाही। मी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा सरकारचा निर्णय इकून दिसतोय। काल जे सरकार गेलंय ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय, अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली। एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका। याचा अर्थ काय की मदतीची कुठलीही ठोस भूमिका किंवा किती देणार याबाबत सरकारने गुप्तता का ठेवली। जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये, मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल, इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल, आणि इथे कुठे राजकारण आलंय। खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवाबनवीची दिसते आहे। जर आपण एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे गेलो तर 8,500 रुपये प्रति हेक्टरी म्हणजेच 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते। 5 एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ 17,000 रुपये ही मदत मिळणार आहे। आणि या मदतीनं काय होणार आहे, पूर्ण पीक गेलं। आता सोयाबीनवर येलो मोजॅक नावाचं मोठा संकट आलेलं आहे आणि त्या येलो मोजॅक नावाच्या किडीमुळे एकरी 1 क्विंटल सुद्धा, 1 बोरा सुद्धा सोयाबीन होत नाही आहे। मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं। पूर्वी शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणारा राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतोय, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं। निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपयात विमा, 1 रुपयात विमा बोंबाबोंब केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही, पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं, सर्व कामं थांबवावी, पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी। किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगूच शकत नाही। ही परिस्थिती आहे। केवळ मंत्री गेलेत, मुख्यमंत्री गेलेत, उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत, काही मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत। काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं। याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष कारण होत्याचं नव्हतं झालं, काही शिल्लक राहिलेलं नाही, जनावरं वाहून गेलेत, घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं, जमिनी खरडून गेल्या। मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका, तर ठोस काय मदत करणार आहे सरकारने सांगितलं पाहिजे, तर शेतकऱ्यांना आधार वाटेल। अजित पवार कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भडकले, आम्ही काही गोट्या खेळत नाही, आम्हाला माहित आहे, लाडक्या बहिणीला 25,000 कोटी दिले असं वगैरे म्हणाले। नाही, पण लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत, तर मतं घेण्यासाठीच दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला, सत्तेमध्ये येण्यासाठी। नाही तर तुम्हाला कोण विचारले असते महाराष्ट्रात, जनतेने नाकारलाच होता। लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे 1,500 रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार 2100 देणार म्हणून सांगितले, 2100चा तर पताच नाही। आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला।
मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा? त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली, 1 वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही. तुम्ही तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा दिसतोय. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? आहे तर शक्य आहे.